नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आमच्या PU क्रिएशनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चातुर्मास 2026ची सविस्तर माहिती बघणार आहोत. तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. तर आपण आज 2026मध्ये चातुर्मास कधी सुरू होतो बघूया. तर देवशयाने आषाढी एकादशी 25 जुलै 2026 पासून चातुर्मास सुरू होणार आहे. तर तो कधी संपणार आहे बघूया. प्रबोधिनी म्हणजे देवउठणी कार्तिक एकादशी 22 नोव्हेंबर 2026 रोजी चातुर्मास समाप्त होत आहे. तर या 4 महिन्यात भगवान श्री विष्णू योगनिद्रेत जातात आणि त्यामुळे या काळात आपण सर्व भक्तांनी जास्तीत जास्त नामस्मरण, जप, दान, व्रत असं करावं. आणि चातुर्मास म्हणजे काय तर बघूया. चातुर्मास म्हणजे 4 महिन्यांचा पवित्र कालावधी. श्रावण, भाद्रपद, अश्विन आणि कार्तिक हे 4 महिने अध्यात्म, भक्ती आणि आत्मशुद्धीसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. तर या काळात संत, महंत एका ठिकाणी राहून प्रवचन, कीर्तन आणि धर्मप्रसार करतात. भक्तांनीही आपले जीवन धार्मिक, अधिक सात्विक करण्याचा संकल्प करावा, असं या आपण महिन्यात करत असतो. तर चातुर्मासाचे महत्त्व म्हणजे चातुर्मास हा केवळ उपवास करण्याचा काळ नाही, तर हा काळ आहे मनशुद्ध करण्याचा, वाईट सवयी सोडण्याचा, देवभक्ती वाढवण्याचा आणि दानधर्म करण्याचा, तर संयमाने जीवन जगण्याचा, तर कुटुंबात प्रेम आणि सकारात्मकता वाढवण्याचा हा दिवस असतो. या काळात केलेले जप, दान, व्रत आणि सेवा यांना अनेक पटीने पुण्य मिळते असं म्हणतात. तर चातुर्मासात काय करायचं असतं ते बघूया. तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे रोज सकाळी लवकर उठायचं आहे आणि स्नान करून देवाची पूजा करायची आहे. तर नित्यनेमाने ही गोष्ट आपण सकाळी लवकर उठून करायची असते. तर दररोज ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, श्रीराम जय राम जय जय राम, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल किंवा आपल्या आराध्य देवाचे नामस्मरण करायचं असतं. आणि दररोज भगवद्गीता, रामरक्षा, विष्णू सहस्त्रनाम, हरिपाठ किंवा गुरुचरित्र यापैकी शक्य तेवढे वाचन करायचं आहे. आणि तुळशीला पाणी घालून प्रदक्षिणा घालायची आहे. तर आपण ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व आपण चातुर्मासात 4 महिने आपण पाळायचे असतात. तर चातुर्मासात कोणता संकल्प केला जातो, तर या काळात अनेक जण एखादा संकल्प करतात. तर उदाहरणार्थ 4 महिने चहा सोडणे, गोड पदार्थ टाळणे, बाहेरचे अन्न न खाणे, रोज 1 माळ जप करणे, दररोज मंदिरात जाणे, तर अशा बऱ्याचशा गोष्टी असतात त्या आपण चातुर्मासात करत असतो. आणि दुसऱ्यांचं वाईट चिंतू नका. तर आपण आपल्याकडनं होईल तेवढे आपण चातुर्मासात आपण सेवा करायची आहे. तर या 4 महिन्यात प्रमुख सण कुठले आहेत बघूया. तर या काळात अनेक मोठे सण येतात. नागपंचमी, रक्षाबंधन, श्रीकृष्ण जन्माष्टमी, गणेश चतुर्थी, नवरात्र, त्याच्यानंतर दसरा येतो, कोजागिरी पौर्णिमा, दिवाळी आणि तुळशी विवाह आणि शेवटी प्रबोधिनी एकादशी. म्हणूनच चातुर्मास हा सण भक्ती आणि आनंदाने भरलेला काळ आहे. म्हणूनच या महिन्यामध्ये एवढे सण आणि उत्सव येऊन जातात आणि आपल्याकडनंही ज्या काही सेवा होतात या चातुर्मासात आपण करायला पाहिजे. तर चातुर्मास हा फक्त धार्मिक परंपरा नसून स्वतःला अधिक चांगला माणूस बनवण्यासाठी सुंदर संधी आहे. जर आपण या 4 महिन्यात थोडी जरी भक्ती, सेवा आणि सत्कर्म केली तर त्यांचा लाभ आपल्याला आयुष्यभर मिळत असतो. आणि तुम्हीही यंदा चातुर्मासात कोणता संकल्प करणार आहात आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि अशाच धार्मिक व उपयुक्त माहितीसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.